Exercise 4.1 question 6 find the value of determinant expanding along third column. This is a determinant. It contains 9 elements, 3 rows and 3 columns. Therefore this determinant's order of this determinant is 3. Order of determinant is 3. तर इथे थर्ड कॉलम आपल्याला एक्सपांड करायचा आहे. तर थर्ड कॉलम मध्ये कोणते कोणते एलिमेंट्स आहेत? 2, -4, 0. 2, -4, 0. दिस इज रिप्रेझेंटेशन ऑफ थर्ड कॉलम वेअर A1, 3 रिप्रेझेंट element in first row and third column. It is equal to 2. A2, 3 represent element in second row and third column. Second row and third column, that is -4. Now A33 represent element in third row and third column and it is 0. तर इथे आपल्याला ह्या डिटर्मिनंटची काय काढायची? व्हॅल्यू काढायची आणि काय एक्सपांड करायचं? आपल्याला थर्ड कॉलम एक्सपांड करायचा आहे. आणि फॉर्म्युला कोणता वापरायचा मग आता? तिथे आपल्याला हा फॉर्म्युला वापरायचा आहे A13 C13 इंटू ह्या दोन्हीमध्ये काय आहे? मल्टिप्लिकेशन आहे. इथे ह्या दोन्हीमध्ये मल्टिप्लिकेशन, दोन्हीमध्ये इथे मल्टिप्लिकेशन, गुणाकार 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 आणि नंतर यांची बेरीज आहे. तर इथे आपल्याला A13 माहिती आहे. A13 इक्वल टू 2. पण C13 आपल्याला माहित नाही, ते आपल्याला फाइंड आउट करायचे. C13 आपल्याला फाइंड आउट करायचं. तर कसं करणार? आधी आपल्याला मायनस काढावे लागेल. मायनर ऑफ A13 मीन्स M13 इक्वल टू M13 साठी आपल्याला असे एलिमेंट घ्यायचे की जे फर्स्ट रो मध्ये नाहीये आणि थर्ड कॉलम मध्ये जे एलिमेंट्स नाहीत. म्हणजे हे एलिमेंट आणि हे एलिमेंट नाही घ्यायचं, हे एलिमेंट नाही घ्यायचं. रिमेनिंग एलिमेंट, नाउ दीज आर रिमेनिंग एलिमेंट. तर हा जो छोटा डिटर्मिनंट आहे ह्याची आपल्याला व्हॅल्यू काढायची. -2, 3 and 4 इक्वल टू. नाउ टेक क्रॉस मल्टिप्लिकेशन अँड सबट्रॅक्ट. तिरकस गुणाकार घेऊन त्यांच्यामध्ये वजाबाकी करायची. -2 into 4 मीन्स -8 मायनस 3 into 3 9 -9 equal to -8. Negative become here +9 means 1. M13 equal to 1. तर इथे आपण मायनर काढला. आता ह्याच्यावरून आपल्याला काय करायचं आहे? कोफॅक्टर ऑफ A13 means C13. This C13 represent कोफॅक्टर ऑफ एलिमेंट A13. मग ह्याच्यासाठी फॉर्म्युला काय आहे? ह्याच्यासाठी फॉर्म्युला वापरायचा आहे Cij equal to -1 raised to I plus j into Mij, where I represent number of row number. रोचा नंबर किती आहे ते रिप्रेझेंट करता I आणि जे काय रिप्रेझेंट करतं कॉलम नंबर. आता इथे रो फर्स्ट आहे आणि कॉलम 3 आहे. रो फर्स्ट आणि कॉलम 3 equal to -1 raised to 1 plus 3 into M13 means -1 raised to 4 into 1. M13 is 1 and -1 raised to 4 equal to -1 square into -1 square. 1 into 1 means 1. Therefore 1 into 1 equal to 1. C13 equal to 1. तर इथे कोफॅक्टर ऑफ एलिमेंट A13 is 1. Now A13 equal to 2. 2 into C13 is 1 into 1 plus A23 means element in second row third column. Second row third column means -4. -4 into आता C23 आपल्याला काढायचं आहे. तर पहिल्यांदा आपल्याला मायनर काढावा लागेल एलिमेंट A23 चा आणि नंतर कोफॅक्टर ऑफ A23. M23 इक्वल टू. आता इथे आपल्याला असे एलिमेंट घ्यायचे की जे सेकंड रो मध्ये नाहीयेत आणि थर्ड कॉलम मध्ये नाहीये.
आता सेकंड रो मध्ये -3 आहे आणि कॉलम मध्ये एवढे आहेत, तर हे एलिमेंट न घेता रिमेनिंग एलिमेंट घ्यायचे, म्हणजे -1 1, -1 1, -3 4, -3 4. आता इथे हा सेकंड ऑर्डरचा डिटर्मिनंट तयार झाला. आता M23 ची व्हॅल्यू काढण्यासाठी आपल्याला हा सेकंड ऑर्डरचा डिटर्मिनंट सॉल्व्ह करायचा आहे, म्हणजेच ह्याची व्हॅल्यू काढायची. इथे आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन घ्यायचं आणि मायनस करायचं आहे, सबट्रॅक्ट करायचं आहे, तिरकस गुणाकार घेऊन वजाबाकी करायची. मग -1 गुणिले 4 वजा 1 गुणिले -3, -1 गुणिले 4 म्हणजे -4 वजा 1 गुणिले -3 म्हणजे -3, ऋण धन इक्वल टू धन -1. तर इथे -1 into 4 means -4, -1 into -3 means -3, and -3 into negative becomes here +3. -4 plus 3 means -1. M23 equal to -1. आता ह्यावरून आपल्याला काय करायचं आहे, co-factor of A23 that is C23, C23 represent co-factor of A23. परत फॉर्म्युलाचा इथे वापर करायचा आहे, -1 plus 3 into M23. Now -1 M23 is a -1. -1 is -1 into -1. Now negative becomes here positive, means +1. C23 equal to 1. मग इथे आता आपल्याला C23 ची व्हॅल्यू टाकायची 1 प्लस A33 means element in third row and third column, and third row and third column it is 0. 0 into something is also 0. आता इथे आपल्याला C33 काढण्याची गरज नाही, कारण 0 ने आपण C33 ला मल्टिप्लाय केलं तर आन्सर काय येणार आहे, 0 into C33. ह्याची काही जरी व्हॅल्यू असली तरी आन्सर इथे ह्यांचं मल्टिप्लिकेशनचा आन्सर 0च येणार आहे. 0 गुणिले कोणताही नंबर, कोणतीही संख्या बरोबर 0च येणार आहे. म्हणून C33 आपण काढायचं नाही, कारण मग आपल्याला परत वेळ जाऊ शकतो ह्याच्यामध्ये, त्याच्यामुळे ते काढलं नाही तरी चालेल. आता इथे 2 into 1 equal to 2, -4 into 1 means -4 equal to -2. Therefore value of this determinant is -2. Answer -2. Therefore value of this determinant is -2.